500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप आता दिले जाणार आहेत. त्यासाठी महिना 5,000 रुपये देण्यात येणार आहे. PM आवास योजनेद्वारे 3 कोटी घरं दिले जाणार आहेत. अर्थसंकल्पातील या 10 मोठ्या घोषणा आहेत. तर 1 कोटी शहरातील गरिबांसाठी आवास योजना सुद्धा सुरू केली जाणार आहे. आणि गरीब कल्याण योजनेअंतर्गत 5 वर्षात 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाणार आहेत. तर शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी 1,52 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटींची योजना आणण्यात आलेली आहे. तर 7वी घोषणा अशी आहे की कॅन्सरच्या 3 औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे हटवण्यात आलेली आहे. म्हणजेच कॅन्सरचे जे काही 3 औषधं आहेत ते स्वस्त करण्यात आलेले आहे. 8वी घोषणा आहे की सूर्यघर योजनेमार्फत 1 कोटी घरांना 300 युनिट वीज आता मोफत देण्यात येणार आहे. 9वी घोषणा आहे की 15 वर्षासाठी राज्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यात येणार आहे. तसेच 10वी घोषणा आहे की बिहारमध्ये महाबोधी विष्णुबोधी मंदिरांसाठी कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त झालेले आहे ते आपण पाहूया. तर मोबाईल आणि चार्जर एक स्वस्त झालेले आहे आणि सोन्याचे दागिने सुद्धा स्वस्त करण्यात आलेले आहे. तसेच सोलर पॅनल सुद्धा स्वस्त करण्यात आलेले आहेत. कॅन्सरची औषधी सुद्धा स्वस्त झालेली आहे. तसेच या अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा स्वस्त झालेल्या आहे. म्हणजेच पर्यावरण संरक्षणाचा विचार केला गेलेला आहे. एक्सरे मशीन सुद्धा आता स्वस्त झालेले आहे. तसेच ज्या काही तांब्याच्या वस्तू असतात तांब्यापासून बनलेल्या त्या सुद्धा स्वस्त करण्यात आलेल्या आहे. सोन्याच्या दागिन्यांनंतर प्लॅटिनमचे दागिने सुद्धा स्वस्त करण्यात आलेले आहे. त्यानंतर चामड्याच्या वस्तू सुद्धा स्वस्त करण्यात आल्या आहे. म्हणजेच एकंदरीत बूट आणि चप्पल सुद्धा स्वस्त झालेले आहेत. तसेच लिथियमची बॅटरी सुद्धा स्वस्त करण्यात आलेले आहे. कपडे सुद्धा स्वस्त झालेले आहे या बजेटमध्ये. म्हणजे सामान्य माणसाच्या खूप काही हिताच्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत दैनंदिन वापरातील. आणि यंदाच्या म्हणजेच 2024च्या केंद्र शासनाच्या या बजेटमध्ये जे काही वस्तू महाग झालेल्या आहेत ते आपण आता पाहूया. तर जे काही टेलिकॉमची उपकरणे आहेत ती सुद्धा महाग झालेली आहेत. त्यानंतर PVC पाईप हे महाग झालेले आहे. म्हणजेच PVC फ्लेक्स सुद्धा महाग झालेले आहेत. तसेच प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा महाग झालेल्या आहेत.